नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं थंडगार आणि शरीराला थंडावा देणारं बदाम मिल्कशेक। टेस्टी असं हे मिल्कशेक बनून तयार होते आणि करायला अगदी सोपी पद्धत आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि मुलांना सगळ्यांना असं आवडतं। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। इथे मी सर्वात आधी म्हशीचे दूध घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी काढण्याच्या आधी आपल्याला थंड दूध मी इथे अर्धा कप बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचं 2 चमचे भरून कस्टर्ड पावडर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी रात्रभर अशा बदाम भिजवून घेतलेले आहे आणि काजू सुद्धा भिजवून घेतलेले आहे। तुम्ही इथे बदाम तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर बदामांचे आपल्याला अशा पद्धतीने छान साल काढून घ्यायचे आहे। भिजवल्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने याचे साल निघतात। बघू शकता तुम्ही, इथे मी सर्व बदामांचे साल काढून घेतलेले आहे। त्यानंतर काजू जे आपण भिजवून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये मी आता अर्धा कप थंड दूध घालणार आहे आणि छान अशी याची पेस्ट बनवून तयार करून घेणार आहे। एका बाजूला आता आपलं दूध सुद्धा छान असं उकळलेलं आहे। खूप जास्त सुद्धा उकळायचं नाही, अगदी मी इथे 2 ते 3 मिनिटं दूध उकळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी भरून साखर घालून घेणार आहे। एवढ्या दुधासाठी ही साखर अगदी व्यवस्थित होते। इथे मी 3 ग्लास भरून दूध घेतलं होतं। तुम्हाला जर साखर कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। साखर छान अशी दुधामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर जी आपण बदामाची आणि काजूची पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे। नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घालून ते सुद्धा ही पेस्ट यामध्ये घालून घेणार आहे। छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे। त्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवून तयार केलेलं होतं ते छान असं तळापासून हलवायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर जे आहे ते आपल्याला गरम दुधामध्ये अजिबात मिक्स करायचं नाही, थंड्या दुधामध्येच मिक्स करायचं आहे, नाहीतर त्यामध्ये लगेचच गुठळ्या व्हायला लागतात। छान असं आपल्याला हे 2 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। छान असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात हे कस्टर्ड पावडर आपल्याला कच्चं वगैरे असं लागत नाही। इथे मी आता गॅस अगदी लो केलेला आहे। त्यानंतर यामध्ये थोडेसे काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि इथे मी आता गॅस बंद करणार आहे। हे छान असं आपल्याला आधी थंड करून घ्यायचं आहे, नंतर फ्रीजमध्ये मस्त असं 2 ते 3 तास मी थंड करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही 2 ते 3 तासानंतर मस्त असं आपलं थंडगार आणि दाटसर असं बदाम मिल्कशेक बनून तयार झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही, रंग सुद्धा मस्त असा अप्रतिम रंग आलेला आहे आपल्या बदाम मिल्कशेकला। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी।
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.